उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा धडाका. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात लाचलुचपत मागितली जात असल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसापासून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे होत होते. मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी नाविलाजाने वैतागलेल्या एका तक्रारदाराने नांदेड लाच उत्पन्न विभागाच्या पोलीस अधीक्षकाकडे आणि लातूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षकाकडे आपली खंत व्यक्त करून आपल्याकडून उदगीर ग्रामीण पोलीस लाच मागत असल्याचा धडधडीत आरोप केलाय. त्या आरोपानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतर सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये एक अधिकारी आणि एक कर्मचारी सापडल्याची चर्चा परिसरात सविने केली जात आहे. भ्रष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अशा पद्धतीचा धडाका झाल्याबद्दल ग्रामीण भागातून समाधान व्यक्त केले जात आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अनेकांना जबरदस्तीने खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात होते. अशाच एका पीडित व्यक्तीची कहाणी त्याच्या जुबानी. 4/2026 रोजी मी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन इथं गेलो असताना मी त्यांना सांगितलं की रणजित मल्हारी पाटील साहेब हे माझे मेव्हणे आहेत, साहेब आम्हाला मदत करा, खोटे गुन्हे का दाखल केलात? तर त्यांनी काय उत्तर दिलं की गुन्हा तर फक्त दाखल केलाय, आम्ही काय तुमच्या मेव्हण्याला अटक करत नाही आणि त्या पोटी आम्हाला तुम्ही 3 लाख रुपये द्या. तर 3 लाख रुपये मी म्हणलं साहेब बँके बंद आहेत आणि कसं द्यायचं आणि कशी मदत करताय? तर आम्ही कोर्टात काही पाठवत नाही आणि तुम्हाला आम्ही ह्याच्यातनं निर्दोष मुक्तता करतो, नोटीसद्वारे तुम्हाला आम्ही सोडून देतो, आम्हाला 3 लाख रुपये द्या. तर 3 लाख रुपये त्यांना मी सांगितलं साहेब 2-4 दिवस झालं बँके बंद आहेत, माझ्याकडे काय एवढे पैसे होणार नाहीत. तर त्यांना आमचे 50,000चं ठरलं. तर 50,000 रुपये त्यांना आज द्यायचं ठरल्याप्रमाणे मी त्याला 50,000 रुपये हॉटेल पंचवटी नांदेड रोड इथं त्यांचा कर्मचारी आला आणि त्यांनी गाडीत माझ्या बसून 50,000 रुपये मागणी केली. मी त्यांना 45,000 रुपये दिले. 1 लाख रुपये पुजारी साहेबांनी आमच्याशी डिमांड केली होती आणि मी ही गोष्ट फार वरिष्ठ विश्वास नांगरे पाटील साहेबांपर्यंत कळवलेली आहे. IG संदीप पालवे साहेबांना कळवलेलं आहे. औरंगाबादच्या माधुरी कंगणे मॅडमला कळवलेलं आहे. उस्मानाबादच्या LCBच्या DCP साहेब ACP साहेबांना कळवलेलं आहे. सगळ्यांनाही मी माहिती दिलेली आहे. आता आमचे संतोष बर्गे साहेब कारवाई त्यांच्यावर करतात आणि यांच्यावर पूर्ण 1 नंबरचा आरोपी पुजारी साहेब हे झाला पाहिजे. नाही झाला तर आम्ही आत्महत्या करणार. मी ACP ऑफिसला जाऊन, अँटी करप्शनच्या ऑफिसला जाऊन, कारण आम्हाला वेळोवेळी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. 4-5 महिन्यापासून आमच्याकडे खोटे गुन्हे दाखल करण्याचं त्याचं काम चालू आहे. खोटं यांचं जमिनीचं भांडण आहे. रणजित मल्हारी पाटील राहणार निडेबन यांचं जमिनीचा वाद आहे. त्यांच्या भाऊजाईंनी खोटं काहीतरी माझा इनभंग केला, काहीतरी केला म्हणून त्यांनी गेले आणि त्याच्यावरती 354-76B असं त्यांनी गुन्हा दाखल केला आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला सांगितलं की तुम्ही 3 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला नोटीस देऊन सोडून देतो. त्याच्या आज त्यांचा कर्मचारी माझ्याकडे पाठवला.